हॅलो बडगुजरलीला. मला यावेळी असं वाटतंय क्लिअर कट असा इंट्युशन येतं आहे की यावेळी आयुष जाईल. प्रभू वाटत होतं पण प्रभूच्या ऐवजी मला वाटतं आयुषच जाईल यावेळी. यार तन्वी आहे ना, खरंच तन्वी पूर्ण झोकून दिले तिने. तन्वी आणि रुचिता खूप ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे राखी सावंत बोलली ते अगदी बरोबरच बोलली की सगळ्यांची एनर्जी या दोघींमध्ये आहे. म्हणजे ना त्या गेम तर समजतातच आहेत, नो डाऊट. वयाने पण सगळ्यात लहान आहेत त्या दोघी. आणि म्हणजे तन्वी 25 वर्षाची आहे, रुचिता 22 इयर्सची आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की ते लोकांना किती उत्साह आहे. आणि पूर्ण बिग बॉस ती बोलली ना तन्वी की मला बिग बॉस 6 गाजवायचा आहे. आणि ॲक्च्युली बिग बॉस 6 खरंच गाजतोय. आणि त्यामध्ये हे कंटेस्टंट तर होतेच आहेतच जबरदस्त. त्यात आणखी राखी सावंत जो येऊन तडका लावते ॲक्चुअलमध्ये ना, म्हणजे ना तिला तर माहितीच आहे ती जशी गेम खेळते म्हणजे खूपच सुंदर. त्याच्यामध्ये 2 जणांना मला खूप इनोसंट वाटतात आहेत किंवा त्यांना नाही समजत आहे गेम, पण ते लोकांना आवडतात आहेत. ते आहे प्रभू आणि रोशन, की हे आहेत जे आपण ऑफकोर्स मला रोशनला पण मी म्हटलं असतं, की कदाचित रोशन पण जायचे चान्सेस आहेत. पण रोशन यावेळी नॉमिनेट नाही आहे आणि प्रभू कंटिन्युअसली नॉमिनेट असतो. आणि ॲक्चुअली ना तन्वी आणि तन्वी हे लोकं बोलतात आहे, की "तू लहान बाळासारखं काय का त्याला ट्रीट करते? तो 20 इयर्सचा आहे आणि तू 25 इयर्सची आहे." तो असं नाही. आणि इव्हन राखी सावंतला वाटलेलं, की तो लहान मुलगा आहे. तो बोलते, "मी तर ह्याला लहान बाळ समजलेली, हा तर 20 वर्षाचा आहे." आणि ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, अनुश्री जसं बोलली ना, की हे लोकं प्रभूला कसंही ट्रीट करतात, नोकरासारखं वागवतात. मला अजिबात असं काही जाणवलं नाहीये. आणि इनफॅक्ट आणि तसं करायला कोणी त्याला सांगणारही नाहीये. कारण एक म्हणजे तर 24 अवर्स कॅमेरे आहेत हे प्रभूलाही माहीत आहे आणि हे बाकीच्यांनाही माहीत आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रभू काय एवढा मूर्ख नाहीये, की ते लोकं सांगतील आणि ते करतात. एवढं त्याला गेमची समज आहे. तो खूप हुशार मुलगा आहे. तो काय असं काय काहीही सांगतील असं करणारा नाही आहे. हां, एक आहे की त्याला जर तुम्ही कुठलीही गोष्ट, आता जसं विशाल त्याच्याशी तडीस-तोड बोलतो, इक्वली ट्रीट करतो त्याला नो डाउट. आणि काय म्हणतात त्याला लहान ह्याच्यासारखं ट्रीट नाही करत. जसं तन्वी त्याला लहान बाळासारखं ट्रीट करते किंवा लहान भावासारखं ट्रीट करते. कारण दोघांचं भाऊ-बहिणीचं नातं आहे. पण विशाल ना तसं नाही करत. विशालचं कधी-कधी आपल्याला वाटतं, की अरे विशाल असा का बोलतोय ह्याच्याशी? पण ठीक आहे यार, विशालला तो नाही आवडत किंवा त्याला तो आवडत नाही किंवा त्याला त्यांचे काही दोघांचे काही डिसएग्रीमेंट्स आहेत एकमेकांबरोबर, तर त्यामध्ये तो बोलून जातो, की "बाबा तू मला हे नको, जेवढं विचारायचं तेवढं", म्हणजे जे काही त्यांचं दोघांचं बोलणं असतं एकमेकांशी. तर त्याच्यामध्ये असं मला हे नाही होत, थोडंसं कधी-कधी वाटतं. पण मध्ये विचार केला, की हां, विशाल त्याला इक्वली ट्रीट करतो आहे ना. म्हणजे तो असा लहान आहे किंवा अ, त्याला आहेच लहान नो डाउट. पण असं त्याला हे नाही करत आहे, की हां, तो एक कॉम्पिटिटर म्हणून आहे आणि त्याला जर त्याची काही गोष्टी नाही आवडल्या, तर जसं प्रभू बोलतो, तसा हा पण बोलतो त्याला. तर ते ठीक आहे, इट्स ओके. आणि हे रुचिताचं तर मला नवीन हे दिसतंय यार. म्हणजे रुचिता आणि विशालच्या वयामध्ये 15 इयर्सचा डिफरन्स आहे, जे पण आहे. पण मला असं वाटतं हा अँगल खेळला जातोय. पण माहीत नाही, मे बी नसेलही तसं, कारण तिचं शेवटी अल्लड वय आहे. बस पण ह्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट समजत नाहीये, बरेच जणांना खूप कमी दिसतात. जसे सागर कारंडे, नो डाउट सागर कारंडे जेवढा पण दिसतो ना, तो पूर्ण पूर्ण लाईमलाईट घेऊन जातो. पण कमी दिसतो, पण पण त्याचं एक आहे, म्हणजे तो जेव्हा पण तो दिसतो ना, तो पूर्ण म्हणजे लक्षात राहण्याचं त्याचं असतं, त्याचा प्रेझेन्स असा आहे. दुसरी गोष्ट, आयुष काहीच दिसत नाही यार. म्हणजे मला आजच्या एपिसोडमध्ये काहीच दिसलं नाही आयुष लिटरली. हां, फक्त हां, तो जो टास्क होता ना, त्या टास्कमुळे त्याला, म्हणजे असं समजा की त्याला उभं केलं आहे म्हणून तो दिसतोय. नाहीतर तो तेवढाही दिसला नसता असं मला वाटतं. करण करण मला फक्त तो दरवेळी ना, दर गाण्यामध्ये त्याचा एक नेहमीचं दाखवतात त्याला. ते गाणं सुरू झाले, मॉर्निंगचं सॉन्ग सुरू झालं, की तो एक डुबकी मारतो. तो तो फुटेज त्याचा कायम असतो एक. पण अदर दॅन दॅट तो फक्त डिस्कस करताना दिसतो यार. म्हणजे ना कुठल्या पॉइंटमध्ये बोलत तो, नाही काही स्टँड मला नाही दिसत. म्हणजे मी त्याला जसं फर्स्ट काही एपिसोड्समध्ये बघितलं होतं ना, तर मला खरंच वाटलेलं तो खूप खूप म्हणजे मास्टर माइंड आहे तो, पण तो बॅकफूटवर, म्हणजे खूपच बॅकफूटवर खेळतोय. म्हणजे तो पुढे काही बोलत नाही. मला नाही वाटत त्याच्यात. इनफॅक्ट रोशन बोलते.
राकेश बापटचा गेम खूप छान आहे यार. म्हणजे लोकं काहीही म्हणू, पण ॲज अ ऑडियन्स दिसतं मला, की आय कॅन से की हां, विजिबल आहे तो आणि तो जे करतो भले इतरांपेक्षा युनिक आहे. इव्हन तो त्याच्यामध्ये जसं आयुषी नाही काय तिचं नाव? अनुश्री. अनुश्रीने काही गोष्टी स्वतःच सांगितल्यात, की नाही त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या अशा काही-काही गोष्टी आहेत जे क्लिअर कट आहे ना, हिरोवाल्या किंवा एक विनर क्वालिटी असते ना, तसा तो निखरून बाहेर येतो. ते आयुषी सॉरी आयुषी का बोलते मी नेहमी. अनुश्री आणि मा राखी सावंतचं काय बोलणं चाललेलं असतं माय गॉड! सकाळी-सकाळी "तू माझा कोंबडा नको पकडू, बिग बॉसचा कोंबडा पकड." म्हणजे काय ह्यांचं संभाषण चालू आहे. आणि आगी लावण्यामध्ये आपली महाराणी राखी सावंतचा तर जवाबच नाही. तिने म्हणजे लिटरली ना सगळे जे झोपलेले होते ना त्यांना पण जागं केलंय आणि काय सचिन कुमावत बोलतात, की "अरे बाबा, ही बाई थकेल बी की नाही थकेल? कधी थकेल बी की नाही थकेल?" राकेश बापट बोलतो, की "मी प्राजक्ता तुला टॉप 2 मध्ये बघतो." आय डोंट थिंक सो. मी नाही बघत तिला टॉप 2 मध्ये. हां, टॉप 5 मध्ये आय कॅन से, पण टॉप 2 मध्ये नाही. ही जी आहेत ना, अनुश्री, तन्वी आणि रुचिता, खूप स्पिरिट आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे खूपच इतका उत्साह आहे ना, ह्या तिघी खूप गाजवणार. ह्या तिघींमुळे जास्त गाजतोय हा शो असं म्हणायला हरकत नाही. आणि असतात तुमचे ऑलरेडी फॅन बेस्ड असतात. जसं सॉरी राकेश बापटचं आहे, सागर कारंडेचं आहे आणि एक असतं की जे बिग बॉसमध्ये आल्यावर त्यांचा गेम, त्यांची पर्सनॅलिटी जशी आहे त्याच्यानंतर त्यांची त्या थ्रू फॅन बेस वाढतो. तर ह्या ज्या तिघी आहेत ना, ह्यांचा फॅन बेस असाच वाढणार आहे. खूप पुढे जाणार ह्या तिघी. विशालचं समजत नाही. विशाल आहे मॅच्युअर ना, त्याला समजतंय. मग का कंटिन्युअसली सारखं-सारखं तोच-तोच टॉपिक रुचिताचा म्हणजे तिच्या मनातून काढायचा प्रयत्न केला जातोय, की "तू बोल, तू बोल, तू तुझ्या मनातून बाहेर काढ." म्हणजे तुला ते आवडतंय ना तुला कुठेतरी, की ती बोलते आहे, की की किंवा त्याला ते ऐकायचं आहे डायरेक्टली, की हां, विशाल तिला आवडतो, जे काय आहे.